नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुला शिकवीन चांगला दळा सिरियलच्या पुढील भागामध्ये कोणत्या अशी इंटरेस्टिंग अपडेट आलेली तीच मी तुम्हाला सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ नसेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका। तर मित्रांनो, अधिपतीने चक्क आता अक्षराची नाक घासून माफी मागितलेली आहे। तर नेमकं काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया। तर या भुवनेश्वरीच्या रागापायी आणि हिच्या हट्टापायी अधिपतीने चक्क अक्षराला घराच्या बाहेर काढलेलं असतं। पण आता हे सगळं करून देखील भुवनेश्वरीला खूप आनंद झालेला असतो आणि एवढं करून ही शांत देखील बसत नाही। ही म्हणते की अधिपती मला वचन द्या, जोपर्यंत तुम्ही माझ्यासोबत आहात ही ते मी सांगेल तेच तुम्हाला पाळावं लागेल। म्हणजेच आतापासून तुम्ही तुमच्या बायकोला भेटायचं देखील नाही आहे आणि तिला ह्या घरात आणायचा विचार देखील करू नका। पण हे सगळं घडत असताना अधिपती भुवनेश्वरीला वचन देतात आणि स्वतःच खूप रडतात, कारण की अधिपतींना माहीत असतं की किती काय जरी झालं तर इकडे भुवनेश्वरीची साथ त्यांना सोडता येणार नाही, पण आता अक्षराची देखील साथ त्यांना सोडता येणार नाही हे त्यांच्या लक्षात आलेलं असतं। तर अधिपतींना खूप खूप वाईट वाटत असतं। तर अधिपतीचे बाबा चांगला त्या भुवनेश्वरीला इंगा दाखवतात आणि म्हणतात की तू हे जे सगळं काही करते ना, या सगळ्याची परतफेड तुला लय भंगारवाणी करायला लागणार आहे, कारण की तू समजू नकोस तू हे सगळं काही करून तुला शांती भेटेल, पण तुला इतकी बेकार तुझ्या आयुष्यामध्ये तुला पापाची शिक्षा तुला भेटेल ना की तू याचा विचार देखील केला नसेल। तर इकडे अधिपती आता चक्क त्याच्या मित्राची मदत घेऊन अक्षराला त्यांच्या घरी पाठवतात। पण हे सगळं होत असताना मात्र अधिपतींच्या मनामध्ये अक्षराबाबत अजून देखील खूप प्रेम असतं। तर त्यावेळेस मात्र ओंक्या स्वतः आता अधिपतींना सांगतो की हे बघ अधिपती, जे काही झालं ते सगळं होऊ दे, पण तू वहिनीसाहेबांची माफी मागलीच पाहिजे, कारण की वहिनीसाहेब किती चांगले आहेत हे तुला देखील माहितीच आहे। तर त्यावेळेस मात्र अधिपती देखील ओंक्याला म्हणतो की भावा तूच सांग मी काय करू आता, कारण की माझ्याकडे इकडे आर आणि तिकडे विहीर आहे, त्याच्यामुळे मी दोघींकडे देखील जाऊ शकत नाही। मला काय करावं मला काहीच कळेना, मला खूप टेन्शन येतं आहे। पण त्यावेळेस मात्र आता इकडे अक्षरा तिच्या आईबाबांना सगळं काही खरं सत्य सांगू इच्छित नसते, कारण की त्यांना जर खरं सत्य सांगितलं तर उगाच त्यांना टेन्शन येईल, कारण की अधिपतीने अक्षराला घराच्या बाहेर काढलं हे खूप चुकीचं झालेलं असतं। त्याच्यामुळे आता इकडे अधिपतीचे बाबा ठरवतात की काही जरी झालं तर ह्या भोईला लाथ घालून मीच घराच्या बाहेर काढेल, हे देखील त्यांच्या मनामध्ये येत असतं। तर इकडे आता अधिपती चक्क आता अक्षराला आणण्यासाठी त्यांच्या घरी जातात, पण त्यावेळेस मात्र ह्या भुवनेश्वरीच्या विरोधात जाऊन हे सगळं काय अधिपतीला करावं लागणार आहे। पण आता त्यावेळेस मात्र अधिपती अक्षराची माफी मागतात। पण मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय, अक्षराने अधिपतींना माफ करायला पाहिजे का नाही हे कमेंटमध्ये तुम्हीच सांगा। आणि हो मित्रांनो, बरोबर कमेंट करा, कारण की ही फक्त एक सिरियल आहे, त्याच्यामुळे तुम्ही स्वतःसोबत या मालिकेला रिलेट करू नका, कारण की ही भुवनेश्वरी जे काय करते ह्या सगळ्याचा तुम्हाला शेवट लवकरच पाहायला भेटेल। तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा। धन्यवाद।